ज्यांच्या आपण ऐकली, टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या त्यांच्यासाठी. त्याचबरोबर खरं तर सर्वांचा सन्मान झाल्यानंतर ज्यांनी केबल नेट दिली त्यांचंही कौतुक. योगायोगानं मी ज्यांचा उल्लेख करेन, मग VNK ट्रान्सपोर्ट, KP ग्रुप, KK स्पोर्ट्स, त्याचबरोबर पूर्वा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, त्याचबरोबर भारती मोटर पार्ट्स, कालभैरव डेव्हलपर्स, मी सर्वांच्या नावाचा उल्लेख करतो. यांनी उदात्त भावनेतून खारीचा वाटा का होईना परंतु आपल्या CPL साठी दिला. त्या सर्वांचं मनापासून अनवधानानं एखाद्याचं नाव राहिलं असेल तर चुकूनच ही CPL तुमचीच आहे. त्याचबरोबर आणि या ठिकाणी गेले अर्धा दिवस आपण ज्यांचा मधुर आवाज ऐकलात आणि खरंच तर मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. नेहमी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो मी. कुठलाही शुभकार्य असू द्या, एखादी इव्हेंट असू द्या, ऑक्शन असू द्या, एक जबरदस्त पूर्ण नॉलेज, पूर्ण माहिती देण्याचं काम ते सातत्याने करत असतात. आणि आज आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, यांच्याबद्दल आदरयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं सातत्य ते ठेवत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल, सांस्कृतिक उत्सवाबद्दल, सणांबद्दल खडानं खडा माहिती आपल्या मधुर आवाजाने ते समोर देत असतात. असे नितेशजी पंडित सर यांचं या ठिकाणी, शशिकांतजी केनी आमचे समाजसेवक, तसेच सर्वात मोठी गौरवाची गोष्ट अशी आहे की त्यांना रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. असे नितेशजी सर यांचं या ठिकाणी स्वागत. हां, आणि ही सांगण्यासारखी गोष्ट नसते, आपल्या समाजाचे आहेत. धन्यवाद सर. खरं तर ज्या समाजाचा सार्थ अभिमान आहे, माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला 2021 मध्ये फेब्रुवारीमध्ये UPL संपल्यानंतर लगेचच म्हणजे पहिल्या UPL उरण प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवशी रायगड भूषणसारखा बिरुद देण्यात आला. आणि त्याच्या अगदी 2 वर्ष अगोदर उरण कराडी समाज उपाध्यक्षपदी माझी निवड केली, फक्त एक कल्चरल, एक सांस्कृतिक विभागातून. खरं तर त्यांच्यासाठी वेळ फार कमी असतोय, परंतु उरणचाच नव्हे तर माझ्या समाजाचा असणारा माझा प्रेम, माझ्यावरती प्रेम, मग चिंचपाडाचा असेल, कामोठे असेल, भिंगारी असेल, मी तर या समाजाबद्दल सांगितलं. आता प्रचंड मोठा प्रश्न म्हणजे केंद्रात ज्या समाजाची नोंदणी होणं गरजेची आहे आणि त्याच्यासाठी असणारे प्रयत्न, ते प्रयत्न मार्गी लागतील. मी कालभैरव या माझ्या श्रद्धास्थानापुढे अगदी नतमस्तक होऊन प्रार्थना करेन की तो लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागू द्या. आणि त्याचबरोबर नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा हा कालभैरव आहे, तुम्हाला त्याची निश्चित विभूती आणि प्रचिती आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरतिथ्य सन्मान बऱ्याचशा जणांचा राहिला असेल, परंतु जाऊया या शेवटच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरला असेल. मॅन ऑफ द मॅच झाला का? मॅन ऑफ द मॅच दिली नाही दिली? मी मॅन ऑफ द मॅच मी जयवंत सरांना विनंती करतो की प्लीज आपण समोर जायचं आहे. कोण असेल मॅन ऑफ द मॅच? नाव आहे ज्याची क्रीजवरती वावरण्याची म्हणजे असं म्हटलं जातोय की एखाद्या अड्ड्यात आपण बैलगाडा घेऊन गेल्यानंतर त्या बैलाची धमक पाहूनच सांगू शकतोय की हा अव्वल जाईल. तो जेव्हा इथं राहिला आणि त्याच्यानंतर मी रवीबद्दल सांगितलं, तोच रवी ठरला प्लेअर ऑफ द मॅच अंतिम सामन्याचा. आणि मला वाटतोय 2 विकेट्स आणि 4 चेंडूंमध्ये 16 धावसंख्या वैयक्तिक कोट्यामध्ये जमा केल्या. तो फायनलचा अंतिम सामन्याचा ठरला प्लेअर ऑफ द मॅच. सन्माननीय पाहुण्यांच्या पवित्र शुभस्ते त्यांना सन्मान दिला जातोय. जाऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर, चोहू बाजूला प्रत्येक बुरुजावरती अतिशय उत्तम भेदक क्षेत्ररक्षण ज्यानं केलं, वाखाणण्या जो क्षेत्ररक्षण केलं, त्याला दिलं जाईल एक टॉवर फॅन कूलर. तर तो टॉवर फॅन देण्यासाठी मी पाहुण्यांमधून विनंती करेन परत एकदा. मान्यवरांनी तिकडेच बाजूला अगदी आता थांबून चला, सर्वांनी खालीच या म्हणजे एकाएकांना येता येईल. चला, कमलाकर सर, शशिकांत सर, त्याचबरोबर आदरणीय सर्व पाहुण्यांना विनंती असेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्या क्षेत्ररक्षकाला दिला जाईल वॉटर कूलर. क्षेत्ररक्षकासाठी फक्त कूलरच, वॉटर कूलरच असेल. सायकल मालिकावीर, फलंदाज आणि गोलंदाजासाठी दिल्यात 3 आहेत ना.
येस, बेस्ट फिल्डर सीझन 14 CPL 2024 कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? आवाज येऊ द्या. एवढ्या जणांमधून आवाज येणं गरजेचं आहे. कोण असेल बेस्ट फिल्डर? मनोज बघा, अजून आवाज. किरण अजून. येस, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक नाव आहे ज्यांना टोटल 4 कॅचेस घेतल्यात, 4 मॅचेस खेळला आणि टीमचं नाव आहे 7वी पास. किरण लबडे, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. किरण लबडे 70 पास, 7 पास, 7वी पास, 7 स्टँडर्ड पास. अंतिम मॅक्स फ्लो टॉवर फॅन दिलं जातोय त्याला. सीझन 14 CPL 2024 किरणजी लबडे बेस्ट फिल्डर. थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन किरण. परत एकदा छान खेळ. वय काय ठाऊक नाही किरणचं. पुढचा बक्षीस वितरण असेल. मी पाहुण्यांना विनंती करेन, उत्कृष्ट गोलंदाज कोण ठरला असेल आपल्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेधक गोलंदाज. आता गोलंदाजीसाठी प्लस पॉइंट आहेत. खरं तर चेंडू हे अगदी आमच्या आयोजकांनी नवी या ब्रँडेड कंपनीचे वापरले. आणि कोण असणार आहे बेस्ट बॉलर? कोण आहे? हर्षद डमाले. अजून कुठला नाव येतो का? बेस्ट बॉलर ज्यांना टोटल 6 षटकं हाताळली, 6 मॅचेस खेळला, स्वतः 5 विकेट्स आपल्या नावावरती आहेत, 8 विकेट्स ज्याच्या नावावरती आहेत. नाव आहे टीमचं स्वामिनी प्रणवी 11 विशाल केनी. विशाल केनी. थोडेसे हार्टबीट वाढले असतील. हर्षदचं नाव पुकारला गेला. विशाल 8 विकेट्स म्हणजे प्रचंड मोठ्या विकेट्स आहेत. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे त्यांच्यासाठी. 8 विकेट्स आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरला CPL 2024 2024च्या 14व्या पर्वाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. द बेस्ट बॉलर नाव आहे विशाल केनी. नेक्स्ट मान्यवरांना विनंती असेल बेस्ट बॅट्समन कोण असेल? बेस्ट बॅट्समन सर्वोत्कृष्ट फलंदाज नाव येऊ द्या. नितेश कोण असेल? सतीश. अजून चाचू राजू केणी. येस, सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्या फलंदाजानं 5 मॅचेस खेळला, टोटल 7 षटकार आपल्या बॅट मधून दाखवले क्रीडा रसिकांना, 7 चौकार लगावले, टोटल 27 बॉल फेस झाला, एकूण 89 धावसंख्या स्वतःच्या नावावरती आहेत. नाव आहे RAVI रवी पाटील. येस, सलग 2 वेळा उत्कृष्ट फलंदाजाचा किताब जिंकणारा नाव आहे रवी पाटील. येस, मॅन ऑफ दी सिरीजचं नामांकन होईल तोपर्यंत रवी. सायकल नंतर दिली जाईल. बेस्ट बॅट्समन सर्वोत्कृष्ट बॅट्समन फलंदाज. प्रत्येक जण आपल्या लेकराला घेऊन, प्रॉपर्टीला घेऊन क्षणचित्र. येस, रविकांत पाटील मॉर्निंगचा टायगर. आणि या ठिकाणी त्याला सायकल दिली जातोय. चला, एक सायकलची सवारी होईल त्याच्या अगोदर. रवी निश्चित कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. 2 शब्द रवीसाठी. रवी CPL सीझन 14 14वी सीझन आहे.
2 वेळा सायकलचा मानकरी ठरलास, उत्कृष्ट फलंदाज ठरलास आत्तापर्यंत, आणि 1 वेळा मॅन ऑफ दी सिरीजचा, प्लेअर ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरलास. या सिरीजमध्ये घेताना हे नाविन्य नाही, अशा प्रकारचे गिफ्ट्स, अशा प्रकारची बक्षिसं निश्चित स्वीकारलीस. काय वाटतोय या वेळेला CPLच्या 14व्या पर्वात तू आता उत्कृष्ट फलंदाज ठरला जातोय? शेवटच्या 2 मॅचेस बघितल्या, जेव्हा 2 फटके तुझे आपल्या बॅटमधून आले तेव्हाचा बेस्ट बॅट्समनचा किताब तुला दिला गेला, असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. ज्या वेळेला तू त्या अगदी बोथ साईडनं खेळताना चिनपाडा पनवेल उरण हायवेकडून खेळत होतास, त्यावेळेला तुझ्या मनातील आणि तुझ्या फटक्यांची आतषबाजी बघितली, मायक्रोफोनवरून आम्हालाही ऐकलं असेल, त्यावेळेला काय वाटलं होतं? तू या उत्कृष्ट फलंदाजाच्या रँकपर्यंत जाऊ शकशील का असं वाटलं होतं का? नव्हतं वाटलं. आणि आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन 1 नंबर आहे. तुझ्यासोबत नवीन नवखे खेळाडू खेळतायत, त्यांना काय बोलू शकशील किंवा काय संदेश देऊ शकशील? आमचे आत्ताचे अंडर 19 वाले आहेत ना, जे पोरं आहेत 1 नंबर पोरं आहेत. फक्त त्यांच्यामध्येच हे नाही आहे, म्हणजे सर्व 12चे 12 कॅप्टन होतात ते लोक. 12च्या 12 कॅप्टन आहेत. तुमच्यामध्ये असणारा एखादा अनुभवी खेळाडू? विश्वास पाटील. विश्वास पाटील. आणि खेळत असताना आत्तापर्यंत एक आयडल म्हणून, कारण गावातून कुणीतरी आपल्याला क्रिकेटमध्ये आणणारा असतोय, क्रिकेटमध्ये कधीतरी मैदानावरती गोलंदाजी फलंदाजी करणारा असतोय, खरं तर त्यापैकी कुणाचं तरी नाव ऐकायला एखाद्या लेजंड खेळाडूचं आवडेल तुझ्या तोंडातून? विश्वास पाटील. विश्वास पाटील आहेत का? त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या ठिकाणी द्यायचा आहे. आणि विश्वासजी खरं तर आपला एक शिष्यच म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही, आज बेस्ट बॅट्समॅनचा किताब घेतोय. कॉंग्रॅच्युलेशन, परत एकदा तुला शुभेच्छा दिल्या जात आहेत. जाऊया प्लेअर ऑफ दी सिरीजकडे. आणि प्लेअर ऑफ दी सिरीजचा मानकरी कोण ठरला जाईल? येस, तोपर्यंत रिक्षा म्हणजे आपला एक उदरनिर्वाहाचा मुख्य साधन झालंय असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. आणि त्यामधूनच ॲटो रिक्षा चालवणं हा आपला आता व्यवसाय नाही तर सेवा झालेली आहे. मी अबोली रिक्षांच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पनवेलच्या D-मार्टला ज्या वेळेला कलंबुलीच्या मुख्य हेड मॅडम होत्या, मला वाटतं ज्या मॅडमचं नाव हेमांगिनी मॅडम, तेव्हा मी सांगितलं होतं की आता पुरुषांच्या हातांना बळ देता देता अबोली रिक्षातून महिलाही चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करू लागल्या. रिक्षा म्हणजे एक सेवा आहे. सांगू का, कोरोनामध्ये आज तात्यात प्रत्येक गावात ॲम्ब्युलन्स होत्या का? नाही. हॉस्पिटलमध्ये कुठं जायचं असेल तर तात्काळ आपण आपल्या शेजारच्या रिक्षावाल्याच्या रिक्षात एखादा पेशंट घेऊन जायचो. आज त्यांना खेळण्यासाठी संधी दिली आणि त्या रिक्षावाल्यांना आमच्या आयोजकांकडून एक चषक दिला जातोय. तर प्लीज कालच्या मला वाटतोय दिवसातून जो चषक देणं राहिलं तर मी त्या रिक्षावाल्यांपैकी टीमला विनंती करेन की प्लीज या आपण आणि या चषकाचं स्वीकार करायचा आहे. रिक्षा, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. हे आहेत, मी मान्यवरांना विनंती करतोय की प्लीज शशिकांत सरांना आणि त्याचबरोबर सरांना विनंती करेन की जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. हे रिक्षावाले आहेत, हे आपले सारथी आहेत श्री कालभैरव 40+ मास्टर्स आयोजित CPL 2024 सीझन 14. आणि या रिक्षावाल्यांच्या सन्मानानंतर 4था क्रमांक, नाव आहे 4थ्या क्रमांकावरती असणारी टीम. नंबर 4 म्हणजे या आजच्या CPL मधील कॉन्सलेशन उत्तेजनार्थ किंवा रनर म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही, कारण 2रा, 3रा आणि 4था दुसरे एका मॅचनं पुढे गेले आणि त्यांना टक्कर दिली. 4था क्रमांक टीमचं नाव आहे VC. तुमच्यासोबत सेमीफायनलला जी टीम हारली, किंजल हार्दिक, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. 4th प्लेस, 4th क्रमांक. हे सर्व खेळाडू या शक्यतो जेवढे आहेत त्यांनी पहिला असल्यानंतर म्हणजे विजयाचा उत्सव साजरा करायचा, हरल्यानंतर या 4था क्रमांक, 4th क्रमांक
आणि अगदी याच्या विशालच्या खेळीवरती शशिकांत सरांचं प्रेम प्रचंड होतं. कमलाकर सर त्याचबरोबर सर्व पाहुण्यांना विनंती करेन. फोर्थ प्लेस आता चौथा असला तरी तो बक्षीस पात्र आहे. टाळ्या काही राहिलेल्या घरी घेऊन जाणार आहात की पुढच्या CPL ला ठेवणार आहात? जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असू द्या. येस, फोर्थ प्लेस चौथा क्रमांक नाव आहे किंजल. नेक्स्ट तिसरा क्रमांक, तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले नाव आहे सातवी पास. सातवी पास थर्ड प्लेस. चला यायचं आहे सातवी पास. सातवी पाचशे सर्व खेळाडू येतील आणि यावेळेस तिसऱ्या क्रमांकाचा किताब सन्मान ज्यांना दिली जातोय. नकद राशी 10,000, एक आकर्षक चषक आणि त्याचबरोबर टाळ्यांचा प्रतिसाद द्या. हे तर तिसरे आहेत, किंजल पेक्षा एक पाऊल पुढे आहेत. मग एक एक टाळी यांच्यासाठी जास्त असणं अपेक्षित आहे. थँक्यू. नाव आहे सातवी पास परंतु खेळ मात्र होता 10वी पासचा. सातवी पास मधले 7 जणांनी हात वरती करा. आम्ही सातवी पास मधले 7 जण, अजून कुठे आहेत? दोघेच जण आहेत. 7 जण काहीतरी होते सातवी पास मधील. या सातवी पास मधील ते आहेत एका बाकेवरती, एका रांगेत, एका ओळीत बसलेले हे सर्व खेळाडू आहेत. नो डाऊट रनर आहे परंतु रनर हा तुमच्या सीमारेषेच्या अगदी पुढे ही रेषा आहे. यांचं पाऊल पहिलं पडलं परंतु या रनरची मान तुमच्या पाऊलाच्या पुढे होती पण पाऊल टाकू शकले नाहीत. ते ठरले CPL 2024 सीझन 14 चे रनर. नाव आहे स्वामिनी प्रणवी 11 चितपाडा. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. ज्यांना नकद राशी दिली जाईल 20,000 रुपीज कॅश आणि एक मोमेंटो, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. विशालची टीम आहे, चाचूंची टीम आहे, राजू केनी. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा 1 नंबर वाल्यांनी. थँक्यू. तुम्ही बसायचं आहे. फोटो नंतर होतील चषकाच्या सोबत कारण अजून एक महत्वाचा किताब आहे ज्याला प्लेयर ऑफ दिस सिरीज म्हटलं जातोय. कोण ठरला असेल प्लेयर ऑफ दिस सिरीज? सुलभ. अजून प्रवीण. अजून ओमकार. नाव रँक मधीलच सांगा नाहीतर CPLच्या बाहेरचे PPL मधील सांगू नका. येस, एकानं टोटल 4 मॅचेस खेळला, 2 सफलता आहेत. धाव संख्या टोटल 55 आहे. टोटल ओव्हर 6 आहेत. टोटल बॉल 42 पेस झाला. 116 धावा फलंदाजीतून आपल्या कोट्यावरती जमा केल्या. षटकार लगावले 10, 9 चौकार होते आणि एकूण 6 मॅचेस, 6 कॅचेस घेतल्या, 6 मॅचेस खेळला आणि 4 कॅचेस घेतल्या. नाव सांगणार नाही कारण 5 मॅचेस खेळणारा सुद्धा ज्यांना 2 चौकार 12 षटकार लगावलेत, 96 धावा संख्या स्वतःच्या कोट्यात जमा आहेत. 35 बॉल फेस झाला. टोटल ओव्हर 5 हाताळले, 61 धाव संख्या आणि टोटल विकेट्स त्याच्या नावावरती 6 आहेत. म्हणजे जर षटकारांचं आणि विकेट्सचं जर काउंटिंग केलं तर पहिल्यापेक्षा 1 पाऊल पुढे आहे. 116 + 10 126 आणि 96 + 30 = 126. या वेळेला मॅन ऑफ दी सिरीजचा किताब हा कंबाईन विभागून दिला जातोय. नाव आहे किंजल हार्दिकचा सुमित पाटील आणि स्वामिनी प्रणवीचा सुलभ केने. या दोघांना विनंती करतोय चला या. मॅन ऑफ दी सिरीज, प्लेयर ऑफ दी सिरीज, प्लेयर ऑफ दी सिरीजचा मानकरी ठरला. नाव आहे सुलभ अँड नेक्स्ट सुमित. सुलभ अँड सुमित. चला दोघांनी या. सुलभ आणि प्रणीत. आता सायकलचा प्रश्न पडला असेल तर तोही आपण सोडवतो इथं. 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत मॉर्निंग वॉकला त्याला असेल
आणि 16 तारखेपासून 30-31 तारखेपर्यंत सुलभला असेल. अगदी परमिशन ग्रँटेड. निर्णय फायनल. चला या सुलभ आणि सुमित या वेळेला जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. प्लेअर ऑफ द सिरीज या टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. प्लेअर ऑफ द सिरीज नो डाऊट. ज्या क्रमांकाबद्दल मी आवर्जून सांगेन, मगाशी म्हटलं आत्ताही म्हणेन की एक वेळा नाही, 2 वेळा नाही, किंबहुना ठरलं तर पुढच्या CPL मध्ये सुद्धा नाव आमचंच राहील. हा दिमागदार खेळ मैदानामध्ये ज्याचा पाहायला मिळाला, नाव आहे कैलासवासी नारायण गोंधली 11 अव्वल CPL 2024 जे. ओके जी अगदी वडिलांची अशी इच्छा, जे मोठ्याला जमलं नाही ते अगदी छोट्याला जमलं, त्या उद्देशानं या ठिकाणी जाऊया. चॅम्पियन टीम पाहुणे पाठीमागे उभे राहा. चॅम्पियन वाले सगळे खाली बसतील. या पाहुणे मागे वा. येस, ज्या सायकल वगैरे आहेत आपल्याला, तर प्लीज कुणाला जर त्या सायकल सेल करायच्या असतील तर सुधीरजी परदेशी यांची कॉन्टॅक्ट आपण यांच्याशी साधू शकाल. सुधीर भाऊ परदेशी, चला आवाज द्या. गणपती बाप्पा, काल भैरव महाराज की. या देवाचं नाव माझ्या चिंचपाड्यातील प्रत्येक व्यक्तीच्या ओठांवरती असावं आणि त्या कालभैरवाला वंदन करून पहिला चॅम्पियन CPL 2024 सीझन 14 चॅम्पियन टीम नेम कैलासवासी नारायण गोंधळी 11 चिंचपाडा. सेकंड बार, अब की बार सेकंड बार. पुढच्या वर्षी परत एकदा येऊ तुमच्या भेटीसाठी, परंतु तोपर्यंत आज चषक असणार चॅम्पियनचा कैलासवासी नारायण गोंधली 11. परत एकदा तुर्तास सर्वांची रजा घेतो आणि आजचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. शुभरात्री.